हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th क्लास सायन्स पार्ट 2 ब्रिज कोर्स टेस्ट फर्स्टचे ॲन्सर पाहणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी आहेत. नंतर जे काही डायग्राम काढायचे आहेत त्या सायंटिफिकली किंवा टेक्निकली करेक्ट असल्या पाहिजे आणि त्याला तुम्ही योग्य असे नाव देणं आवश्यक आहे. जे काही राईट साईडला डार्क ह्याच्यामध्ये दिलेले आहेत ते मार्क्स आहेत. आणि ही जी टेस्ट आहे ती वर्कशीट 1 to 5 यावर आधारित आहे. तर आपण सुरुवातीला पाहूया. क्वेश्चन फर्स्ट, राईट द ॲन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स. खरं तर तुम्ही 10th क्लासचे मुले असल्यामुळे स्टुडंट्स आहात, तर तुम्हाला एक काळजीपूर्वक क्वेश्चन वाचता आले पाहिजे का. तर आपल्याकडे जो वेळ दिलेला असतो तो कमी असतो आणि आपल्याला क्वेश्चन जास्त सॉल्व करायचे असतात. अशा वेळेस आपण क्वेश्चन काळजीपूर्वक वाचले पाहिजे. तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये एक 1 सेंटेन्स एका वाक्यात उत्तरे द्यायचे. त्यामुळे त्या ठिकाणी जास्त ब्रॉड क्वेश्चन लिहिण्याची काही गरज नाही आहे. एका मार्कासाठी असल्यामुळे एका वाक्यात. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज हेरेडिटी. हेरेडिटी काय आहे किंवा हेरेडिटी कशाला म्हणतात. तर त्याचा आपण ॲन्सर पाहूया. हेरेडिटी मीन्स ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरेडिटी. हेरेडिटी काय आहे, तर जे काही पॅरेंट्समध्ये असलेले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते ट्रान्सफर होऊन ट्रान्सफर होऊन त्यांच्या चाइल्डमध्ये जाणे, त्या प्रोसेसला म्हणायचं आपण हेरेडिटी. व्हॉट इज द क्रोमोझोम्स मेडअप ऑफ. क्रोमोझोम कशापासून बनलेले असतात. इट इज मेडअप ऑफ मेनली न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. या ठिकाणी तुम्ही न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्सला अंडरलाईन केलं तर ते उत्तर आणखी इफेक्टिव्ह होईल. परत क्वेश्चन थर्ड आहे, गिव्ह द प्रॉपर नेम्स टू द फॉलोइंग टाईप्स ऑफ क्रोमोझोम. तुम्हाला क्रोमोझोमचे टाईप्स 4 आहेत, पण या ठिकाणी तुम्हाला त्या 4 टाईप्सपैकी 2 जे काही डायग्राम दिलेले आहेत त्या क्रोमोझोमच्या टाईप्समधील आहेत ते ओळखायचे आणि त्याला नाव द्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ही डायग्राम ॲन्सर शीटमध्ये काढणं आवश्यक आहे. तर पहिली आहे मेटासेंट्रिक आणि दुसरी आहे सब मेटासेंट्रिक. फोर्थ आहे, व्हॉट इज एक्सक्रेशन. एक्सक्रेशन काय आहे किंवा एक्सक्रेशनची डेफिनेशन काय आहे. रिमूव्हल ऑफ वेस्ट ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस. वेस्ट और हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रेशन. ज्या आपल्या शरीरामध्ये काही हार्मफुल घटक असतात, वेस्ट सबस्टन्स असतात, ते बॉडी बाहेर काढण्याच्या प्रोसेसला म्हणायचं एक्सक्रेशन. बस एका वाक्यात विचारल्यामुळे 1 सेंटेन्समध्ये. 5 आहे, विच वेस्ट मटेरियल ऑफ प्लांट्स आर यूजफुल टू ह्युमन्स. प्लांटमध्ये सुद्धा काही वेस्ट मटेरियल असतात पण त्याचा यूज ह्युमन करतात. असे कोणते वेस्ट मटेरियल आहेत त्याची लिस्ट आपल्याला सांगायची आहे. एक आहे रेझिन, गम आणि लेटेक्स ऑफ रबर. हे काही वेस्ट मटेरियल आहेत प्लांटचे जे ह्युमनसाठी यूजफुल आहेत. नंतर तुम्हाला 6 दिलेला आहे, ट्रू किंवा फॉल्स ओळखायचं आहे. बस ट्रू आहे की फॉल्स. तर एक सेंटेन्स दिलेला आहे, नायट्रोजन वेस्ट्स आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मॅन मेड मशीन. द प्रोसेस इज कॉल्ड डायलिसिस. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे, कारण आपण पाहिलं की हे वेस्ट ब्लडमधले वेस्ट मटेरियल
हे ब्लड जे आहे त्या ब्लडमध्ये काही वेस्ट मटेरियल असतात किंवा वेस्ट सबस्टन्स असतात. ते ब्लडमधून सेपरेट करण्यासाठी किडनी सेपरेट करण्यासाठी काम करत असते. ती नॅचरल प्रोसेस आहे. पण काही कारणास्तव किडनीमध्ये काही किडनी डॅमेज झाली किंवा किडनीमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर हे वेस्ट सबस्टन्स जे आहे ते ब्लडमध्ये साठवून आपल्या शरीरासाठी ते हार्मफुल आहेत. अशा वेळेस आपल्याला एक मॅनमेड मशीनच्या साहाय्याने ते वेस्ट सबस्टन्स सेपरेट करण्याचे काम करतात आणि ह्या प्रोसेसलाच म्हणायचं डायलिसिस प्रोसेस. नंतर 7 नंबरला आहे राईट द कोरिलेशन. एक तुम्हाला कोरिलेशन दिलेलं आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. फर्स्ट 44+X ॲज टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम जे आहे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीजमुळे किंवा ह्याच्यामुळे झालेलं ही सिंड्रोम आहे. टर्नर सिंड्रोममध्ये काय असतं 44+X एक क्रोमोझोमची कमी असते. तर 44+XXY हे जो एक एक्स ज्या ह्याच्यामध्ये जास्त असल्यानंतर कोणता सिंड्रोम होतो तो आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. या ठिकाणी तुम्हाला स्पेलिंग व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. क्लाइनफेल्टर सिंड्रोम. नंतर आहे 8 नंबरचा. परत तुम्हाला कोरिलेशनच दिलेला आहे. 3:1 मोनोहायब्रिड क्रॉस आहे. तर 9:3:1 हे काय असेल तर हे डायहायब्रिड आहे. ठीक आहे. नंतर आपण पाहूया क्वेश्चन 2. राईट द शॉर्ट ॲन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी बघा तुम्हाला शॉर्ट ॲन्सर लिहायचे, थोडक्यात उत्तर द्यायचे आणि याच्यासाठी तुम्हाला खाली डायग्राम ही दिलेली आहे आणि त्याला लेबल करायचं असल्यामुळे आपल्याला ही डायग्राम आपल्या ॲन्सर शीटमध्ये काढणं आवश्यक आहे आणि ह्या पद्धतीने त्याला लेबलिंग पेन्सिलनेच करायचे आहे आणि ॲक्युरेट लेबलिंग झाली पाहिजे. या गोष्टीचं 10th क्लासचे स्टुडंटनी लक्ष द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला PR, QR, सेंट्रोमियर, आर्म क्रोमोझोम आणि DNA असं ह्या पद्धतीने आपल्याला याचं एक्सप्लेनेशन सांगता येईल. नंतर क्वेश्चन 2मध्येच 2 आहे. या ठिकाणी मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑफ मोनो हायब्रिड क्रॉस इज डिमॉन्स्ट्रेटेड हिअर. कंप्लीट द चार्ट फिलिंग द टेकिंग स्पेस. तुम्हाला हा मोनो हायब्रिड क्रॉस मेंडेल्स एक्सपेरिमेंटमधला मोनो हायब्रिड क्रॉसचा हा टेबल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही ब्लँक जागा स्पेस सोडलेला आहे ते तुम्ही फिलअप करायचं आहे. तुम्हाला 3 मार्कासाठी मोनो हायब्रिड क्रॉस कसं होतं याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही मोनो हायब्रिड क्रॉसची डायग्राम येणं आवश्यक. हे मोनो हायब्रिड क्रॉस तुम्हाला येणं आवश्यक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फिनोटाईप आहेत, टॉल डॉर्फ, जिनोटाईप आहेत, कॅपिटल TT, स्मॉल TT, नंतर त्याचे गॅमेट्स सिंगल मधला एक T, स्मॉल एक कॅपिटल आणि डॉर्फमधला सिंगल आणि त्याचं क्रॉसिंग झाल्यानंतर आपल्याला कॅपिटल T आणि स्मॉल T भेटतो. ते आहे फर्स्ट फिलियर जनरेशन F1. नंतर F1चंच हे जे काही F1 आहे त्याचं क्रॉसिंग करायचं आहे. म्हणजेच याच्यामधला एक मेलसाठी असेल एक फिमेलसाठी आणि त्याचं क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला गॅमेट भेटणार आहेत कॅपिटल T अँड स्मॉल T, कॅपिटल T अँड स्मॉल T. की अशा पद्धतीने आपल्याला याचं क्रॉसिंग करून जी काही ब्लँक स्पेस आहे ती आपल्याला फिलअप करता येते. या ठिकाणी तुम्हाला हे आन्सर दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर आहे क्वेश्चन 3. याच्यामध्ये तुम्हाला राईट अ ब्रीफ नोट ऑन. तुम्हाला डाऊन सिंड्रोमवरती ब्रीफ नोट म्हणजे
थोडक्यात त्याचा ॲन्सर द्यायचा आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला डाऊन सिंड्रोम नेमकं कशामुळे झालेलं आहे हे सांगायचं आहे. तसंच त्याच्यामध्ये काही सिम्पटम सांगायचे आहेत. ॲन्सर आहे डाऊन सिंड्रोम इज अ डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. आणि हा डाऊन सिंड्रोम जो आहे हा क्रोमोझोमलच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे होतो. म्हणजे क्रोमोझोममध्ये जे काही अब्सेन्स किंवा प्रेझेन्स जे क्रोमोझोम असतील त्याच्यामुळे काही ॲबनॉर्मल काही डिसऑर्डर होतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे डाऊन सिंड्रोम. दिस इज फर्स्ट डिस्कवर्ड अँड डिस्क्राइब्ड क्रोमोझोमल डिसऑर्डर इन ह्युमन बीइंग. दिस disorder is characterized by the presence of 47 chromosomes. नॉर्मल ह्युमनमध्ये जर क्रोमोझोम पाहिले तर ते साधारणतः 46 असतात, मीन्स 23 पेअर्स. पण हे जो काही डाऊन सिंड्रोम आहे त्याच्यामध्ये हा एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो. इन्फंट्स with this disorder have one extra chromosomes with the 21st pair in every cell of their body. जे काही 23 पेअर्स असतात ह्युमन बॉडीमध्ये, त्या 23 पेअर्सपैकी जी 21 पेअर आहे त्या 21 पेअरमध्ये हा एक एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे किंवा हा एक 1 क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे. आणि therefore they have 47 chromosome instead of 46. कसे 47 झालेले तर ते कुठल्याही पेअरमध्ये नाही. जे काही नॉर्मल ह्युमन आहेत त्याच्यामध्ये 23 पेअर्स क्रोमोझोम असतात. त्याच्यापैकी जी काही 21 पेअर्स क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये हा एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे. तर ह्याचे काही सिम्पटम आपल्याला सांगता येतील की चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम डाऊन सिंड्रोम जे आहे ते साधारणतः मेंटली रिटार्डेड असतात अँड हॅव शॉर्ट लाईफ स्पॅन. आणि त्यांचा खूप कमी लाईफ स्पॅन म्हणजे जो काही जगण्याचा कालावधी असतो तो खूप कमी असतो, शॉर्ट असतो. मेंटल रिटार्डेशन इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे मेंटल रिटार्डेशन. आणखी काही सिम्पटम आपल्याला याच्यामध्ये आढळतात. शॉर्ट हाईट, खूप कमी हाईट असते. शॉर्ट वाईड नेक, मान जे आहे त्याची हाईटसुद्धा शॉर्ट असते. फ्लॅट नोज, शॉर्ट फिंगर्स, स्कॅन्टी हेअर्स, खूप कमी केस असतात. सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज ऑन पाम, PALM, तळहातावर ज्या काही रेषा असतात त्याच्यामध्ये सिंगल क्रीज असते. आणि ह्याचा साधारणतः लाईफ स्पॅन आहे 60 to 20 इयर्स. अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा क्वेश्चन सांगता येईल. 4 नंबर आहे साधारणतः डाऊन सिंड्रोम. जर तुम्हाला 2 मार्काला आलं तर त्याच्यामध्ये 4 पॉईंट्स लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मग कोणतं ॲबनॉर्मॅलिटीमुळे झालेलं आहे, नेमकं कुठे चेंजेस झालेले आहेत ते सांगणं आवश्यक आहे. तसेच त्याच्यामुळे कोणते सिम्पटम होतात याचा उल्लेख असणं आवश्यक आहे. नंतर आहे काही तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स खाली दिलेले आहेत. बघा 4 नंबरचा क्वेश्चन जर बघितला तर बिलो आर सम ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बीइंग्स, क्लासिफाय देम इन डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टर्स. ह्युमन बीइंग्सचे काही खाली कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत, ते कोणते डॉमिनंट आहे, त्यातील कोणते डॉमिनंट आहेत आणि कोणते रिसेसिव्ह कॅरेक्टर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. रोलिंग टंग दिलेला आहे, प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन आर्म्स, नॉन रोलिंग टंग, ब्लॅक अँड कर्ली हेअर, absence ऑफ हेअर ऑन आर्म्स, अटॅच्ड इयरलोब, ब्राऊन अँड स्ट्रेट हेअर, फ्री इयरलोब. याचा आपल्याला ह्याच्यामधले जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यात कोणते डॉमिनंट आहेत, कोणते
रिसेसिव्ह आहेत. त्याचा आन्सर आपण पाहू. त्याचा आन्सर आपल्याला असं सांगता येईल, डॉमिनंटमध्ये आहे रोलिंग टंग, रिसेसिव्ह नॉन रोलिंग टंग, प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन आर्म्स, absence ऑफ हेअर ऑन आर्म, ब्लॅक अँड कर्ली हेअर, ब्राऊन अँड स्ट्रेट हेअर, फ्री इयरलोब, अटॅच इयरलोब. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येतील. नंतर आपल्याला टाईप्स ऑफ RNA आहेत. खरं तर ही डायग्राम तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला असा आहे की हे जे 2 डायग्राम दिलेले आहेत ते आयडेंटिफाईड करायचे आणि हे RNAचे टाईप्स आहेत, फक्त आपल्याला ते ओळखायचे. तर फर्स्ट दिलेला आहे तो mRNA आहे आणि सेकंड जो दिलेला आहे तो tRNA. mRNA मीन्स मॅसेंजर RNA. RNAचा लॉंग फॉर्म आहे रायबोझोमल न्यूक्लिक ॲसिड आणि ह्याचा आहे tRNAचा आहे ट्रान्सफर RNA. अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सांगता येईल. पुढे 6 नंबर आहे, इन ह्युमन्स विच ऑर्गन एक्सक्रीट द वेस्ट मटेरियल. ह्युमन बिंगमध्ये कोणते ऑर्गन हे वेस्ट मटेरियल एक्सक्रीट करतात. ह्याचं आपल्याला आन्सर सांगता येईल. 6 नंबर थोडं चेंजेस झालेलं आहे, खाली आहे त्याचं आन्सर आहे. ऑर्गन ऑफ एक्सक्रीशन इन्क्लूड द स्किन असेल, लिव्हर असेल, लार्ज इंटेस्टाईन, लंग्स अँड किडनीज. लिव्हर, लार्ज इंटेस्टाईन, लंग्स आणि किडनीज ह्या एक्सक्रेटरी सिस्टीममधले ऑर्गन आहेत आणि हे सर्व एक्सक्रेट वेस्ट मटेरियल एक्सक्रीट करतात. तर स्किन जे आहे प्लेज अ रोल इन एक्सक्रीशन play the role in excretion through the production of sweat by sweat glands. स्वीट ग्लँडमध्ये जे काही स्वीट तयार झालेलं आहे ते एक्सक्रेशन करण्याचं काम हे स्किन करतं. आणि शेवटचा आहे 7 नंबर, व्हॉट कॉजेस ऑफ अल्बिनिझम ॲज अ जेनेटिक डिसऑर्डर, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. अल्बिनिझम हा जेनेटिक डिसऑर्डर जो आहे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. जेनेटिक डिसऑर्डर आहे हा. अवर आईज, स्किन अँड हेअर्स हॅव कलर ड्यू टू द ब्राऊन पिगमेंट मेलॅनिन. हे आपल्या डोळ्याला, स्किनला किंवा हेअरला जो कलर आहे तो आपल्या ब्राऊन पिगमेंट किंवा मेलॅनिन या पिगमेंटमुळे आहे. इन दिस डिसीजेस आणि ह्या अल्बिनिझम या डिसीजमध्ये द बॉडी कॅनॉट प्रोड्यूस मेलॅनिन. मेलॅनिन हे प्रोड्यूस करत नाही आहे हा डिसीज झाल्यामुळं. त्यामुळं काय होतं, ह्याचा परिणाम साहजिकच ह्याचा इफेक्ट स्किन बिकम्स पेल कलरची होते. नंतर हेअर्स आर व्हाईट, आईज आर युजली पिंक ड्यू टू अब्सेन्स ऑफ मेलॅनिन पिगमेंट इन द रेटिना अँड स्केलेरा. आईजमध्ये जे रेटिना आणि स्केलेरा आहेत त्या मेलॅनिन पिगमेंटच्या अब्सेन्समुळे हे आपल्याला होऊ शकतं. अशा पद्धतीनं आपण अल्बिनिझमचे काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेत. टेस्ट फर्स्टचे एक्सप्लेनेशन आपण सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यामुळे पुन्हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची माहिती मिळून जाईल.